मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपल्या घरातली फरशी। तर पहा, फरशी स्वच्छ असणं आणि ती दिसणं याच्यामध्ये तेवढाच फरक आहे जेवढा फरक फरशी पुसणं आणि ती डीप क्लीन करणं याच्यामध्ये आहे। थोडंसं अवघड होतंय का? तर आपण थोडंसं सोपं करूयात। ते म्हणजे पहा, आपल्या घरामध्ये आपल्याला आपली आजी किंवा आपली आई ज्यावेळेस आपण झाडून लोटून काढतो त्यावेळेस नेहमी सांगत असते की सांदी कोपऱ्यातनं पुसून घे, सांदी कोपऱ्यातनं झाडून घे। तर हेच सांदी कोपऱ्यातनं झाडून पुसून करणं म्हणजेच काय, तर ते डीप क्लीन करणं। तर फरशी आपल्याला पहा, रोजच्या रोज ज्यावेळेस आपण ती पुसतो त्यावेळेस आपल्याला ती अगदी सांदी कोपऱ्यातून झाडून घ्यायला जमत नाही किंवा पुसून घ्यायला जमत नाही। अर्थात मला तरी ते रोजच्या रोज शक्य होत नाही। त्यामुळे काय होतं मग कालांतराने हे जे काही आपले सांदी कोपरे असतात त्याच्यामध्ये हळूहळू थोडासा कचरा साठत जातो आणि एक लेयर तयार होतो आणि तो एकदम खराब दिसतो। अगदी कोपरे कोपरे मग काळे दिसायला लागतात आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही। तर त्यासाठी 2-3 महिन्यातनं एकदा का होईना आपली फरशी ही डीप क्लीन झालीच पाहिजे। तर हेच आपल्या फरशीचं डीप क्लीनिंग मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे मी 2-3 महिन्यातनं एकदा करत असते। अगदी सारखं मला शक्य नाही होत आणि ती कशी करत असते तर तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पूर्ण घरातली फरशी एका वेळी डीप क्लीन करणं अजिबात शक्य होत नाही, त्यामुळे मी एक रूम डीप क्लीन करत असते आणि आज मी किचनची फरशी डीप क्लीन करणार आहे आणि त्यामुळे तुमच्याबरोबर किचनचाच व्हिडिओ मी शेअर करणार आहे। जेव्हा आपण रेग्युलर मॉपिंग करत असतो त्यावेळेस आपला मॉपर फरशीच्या सगळ्या कोपऱ्यात पोहोचतोच असं नाहीये। आता मी हा गोल मॉपर वापरते आणि या गोल मॉपरनी मॉपिंग करताना म्हणजे फरशी पुसताना याच्या कोपऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस हा मॉपर नेतो त्यावेळेस पहा, याचे जे धागे आहेत ते फक्त त्या कोपऱ्यापर्यंत जातात, पण कितीही ताकद लावली तरी सुद्धा तिथून व्यवस्थित पुसलं मात्र अजिबात जात नाही। त्यामुळे निदान अशा गोल मॉपरचा तरी डीप क्लीनसाठी काहीच उपयोग होत नाही आणि मग घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने कचरा साठत जातो आणि मग प्रत्येक कोपरे हे काळे दिसायला लागतात। आणि आपल्या घराचे कोपरेच नाही तर जिथपर्यंत आपला मॉपर पोचत नाही ते सगळं आपल्याला डीप क्लीनमध्ये स्वच्छ करायचं आहे। तर डीप क्लीन करताना आपली सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला सांदी कोपऱ्यातून व्यवस्थित झाडू मारून घ्यायचा आहे। आता झाडू मारताना माझ्या किचनमध्ये देखील सगळीकडे झाडू पोहोचतोच असं नाही आहे। जसे की माझी मशीन, माझा फ्रीज याच्या ठिकाणी झाडू पोहोचत नाही का, तर माझ्या वॉशिंग मशीनला किंवा फ्रीजला सुद्धा स्टँड नाही आहे आणि स्टँड नसल्यामुळे हा झाडूसुद्धा खाली जात नाही आणि त्यामुळे मला ही मशीन नेहमी डीप क्लीन करताना पुढे सरकवून घ्यावी लागते, तरच मला त्याच्या पाठीमागचं स्वच्छ करता येतं। नेहमीच मी मशीन सरकवून त्याच्या पाठीमागचं स्वच्छ करू शकत नाही, कारण माझी मशीनसुद्धा खूप जड आहे, ती सरकवणंसुद्धा खूप अवघड आहे आणि त्यामुळे काय होतं, थोडंसं जास्त धूळ पाठीमागे साठते। त्यामुळे मी डायरेक्ट ती धूळ व्हॅक्यूम क्लीनर लावूनच स्वच्छ करून घेत असते, म्हणजे शक्यतो ती धूळ आपल्या नाकातोंडात जात नाही। यानंतर राहिलेला देखील सगळा व्यवस्थित झाडू मारून घेऊन त्यानंतर फ्रीजसुद्धा मला सरकवावा लागतो आणि फ्रीज खालचं सुद्धा मग त्यानंतर मी व्यवस्थित स्वच्छ करून घेत असते। फ्रीज खालचं मात्र मी एक 10-15 दिवसातनं सरकवून व्यवस्थित झाडून घेत असते, त्यामुळे तुम्हाला माझ्या फ्रीजच्या पाठीमागे एवढी धूळ दिसणार नाही, बऱ्यापैकी ते स्वच्छच आहे। तर आता आपण आपला फ्रीज हलवून घेतलेला आहे, वॉशिंग मशीन हलवून घेतलेली आहे आणि सांदी कोपऱ्यातून व्यवस्थित झाडून काढून घेतलेला आहे। ती आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे जेणेकरून ते कोपरे सुद्धा आपले पटापट साफ होणार आहेत। तर ते सोल्युशन आता आपल्याला तयार करायचे आणि ते लावून घ्यायचे आणि एक 10 मिनिटांनंतर ते स्वच्छ करायचे, म्हणजे ते सगळे कोपरे सुद्धा आपले व्यवस्थित स्वच्छ होणार आहेत। हे सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे 1 चमचा मीठ, त्यामध्ये 2 चमचा डिटर्जंट आपल्याला ॲड करायचे। इथे लिक्विड डिटर्जंट तुम्ही वापरलं तरीही चालेल आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे। हे व्यवस्थित तुम्ही हलवून घ्या आणि मग त्यामध्ये तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता किंवा व्हिनेगर याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। माझ्याकडे व्हिनेगर आहे तर मी याच्यामध्ये व्हिनेगर मिक्स करणार आहे। तर हे व्हिनेगर टाकल्यानंतर अशा पद्धतीने त्याला छानपैकी फेस येईल, ते व्यवस्थित त्याची रिॲक्शन होईल, थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग हे सोल्युशन आपल्याला आपल्या
घराच्या किंवा आपल्या फरशीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ब्रशच्या साहाय्याने लावून घ्यायचं आहे। जिथे जिथे माझी फरशी खराब झालेली आहे तिथे तिथे मी आता हे सगळं सोल्युशन लावून घेणार आहे। हे सोल्युशन लावून घेतल्यानंतर एक 10 मिनिटं आपल्याला थांबायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला एक घासणी घ्यायची आहे। तारेची घासणी घेतली तर अगदीच उत्तम, लवकर तुमचं स्वच्छ होईल। आणि त्या घासणीने आपण जिथे जिथे सोल्युशन लावले किंवा जिथे खराब झालेले आहे तिथे घासून घ्यायचे। घासणीबरोबरच मी एक वाकडा केलेला ब्रश सुद्धा घेतलेला आहे, जो माझा अगदी जिथे जिथे अशा खाचा वगैरे आहेत तिथे तो ब्रश व्यवस्थित जातो आणि त्याने व्यवस्थित स्वच्छ देखील निघतं। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जे तुम्हाला शक्य आहे ते वापरा आणि कोपऱ्यांमध्ये बसलेली जी धूळ असते ती व्यवस्थित काढून घ्या। सोल्युशन लावल्यामुळे आता ती धूळ बऱ्यापैकी मोकळी झालेली आहे किंवा ओली झालेली आहे, त्याच्यामुळे ती घासणीने आपली पटकन निघते। घासून झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला आता आपली फरशी पुसून घ्यायची आहे आणि ती पुसताना इथे आपल्याला कोणताही मगाशी दाखवल्याप्रमाणे मॉपर न वापरता आपल्याला ती व्यवस्थित हाताने पुसून घ्यायची आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले, त्यात थोडंसं डेटॉल टाकले आणि एका कपड्याने मी आता ही सगळी फरशी पुसून घेणार आहे। हाताने पुसल्यामुळे काय होतं पहा, प्रत्येक ठिकाणी अगदी हा आपला कपडा आणि हातही पोचतो आणि त्यामुळे सगळे कोपरे आपले स्वच्छ होतात। तर पहा, मगाशी इथे कोपऱ्यात वगैरे खूप धूळ होती, खराब होतं, तर तिथे आता हा कोपरा सुद्धा व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे। मी माझे हे जे काही वॉशिंग मशीन आणि फ्रीज हलवलं होतं तर त्याच्या पाठीमागचं मी आधी सगळ्यात पहिल्यांदा पुसून स्वच्छ करून घेणार आहे आणि या सगळ्या वस्तू मी जागेवर लावून घेणार आहे, म्हणजे राहिलेली फरशी आपल्याला व्यवस्थित पुसता येईल। तर वॉशिंग मशीनच्या पाठीमागे सुद्धा पुसताना आता इथे मला आतमध्ये जाऊन असं पुसता येत नाही, त्यामुळे मला थोडंसं उभे राहूनच ते पुसून घ्यावं लागतं। तर त्यासाठी मी एका वायपरवरती हे कापड असं गुंडाळलेलं आहे आणि त्या वायपरनी मी आता हे सगळं अगदी कोपरे किंवा अगदी कडच्या जे भिंतीचा साईड्स असतात ते व्यवस्थित पुसून घेणार आहे। या वायपरला असं कापड गुंडाळल्यामुळे पहा ते व्यवस्थित सगळीकडे आपलं पोचतं आणि अगदी कोपऱ्यातली धूळ सुद्धा व्यवस्थित निघून जाते। तर आता मी हे सगळं पुसलेलं आहे, तुम्ही पाहिलं त्याच्या पाठीमागे सुद्धा आता व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे आणि मी आता मशीन लावून घेते। आता मी याच पद्धतीने म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे हाताने आणि कपड्याने व्यवस्थित सगळी फरशी पुसून घेणार आहे। आता इथे माझ्या ज्या किचन ट्रॉलीज आहेत त्याला इथे जिथे जिथे दरवाजे आहेत तिथे मी व्यवस्थित अशा पद्धतीने उघडून व्यवस्थित पुसून घेते। पण तुम्ही जर इथे मध्ये बघितलं तर तिथे ड्रॉवर्स आहेत, तर या ड्रॉवर्सच्या खालचं मात्र मी ज्या वेळेस माझ्या किचन ट्रॉलीत स्वच्छ करते त्याच वेळेस मी त्याच्या खालची फरशी सुद्धा स्वच्छ करते, कारण हा ड्रॉवर जर मला ड्रॉवरच्या खालचं जर स्वच्छ करायचं असेल तर मात्र मला त्या ड्रॉवरमधलं सगळं सामान काढावं लागतं आणि मग ते ड्रॉवर सगळे बाहेर काढावे लागतात। तर त्यामुळे ज्या वेळेस किचन ट्रॉली स्वच्छ करते त्याच वेळेस मी तिथली फरशी सुद्धा स्वच्छ करून घेत असते। किचन ट्रॉलीचं क्लिनिंग सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। माझी छोटी मुलगी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये दिसते, नेहमी माझ्या अवतीभोवतीच फिरत असते, म्हणजे तिला सारखी मम्मा लागते, काही झोपेल तेवढीच फक्त माझ्यापेक्षा लांब असते, नाहीतर मी काम करताना माझ्या आजूबाजूलाच फिरत असते, त्यामुळे ती बऱ्यापैकी सगळ्याच व्हिडिओजमध्ये असते। आणि तुम्ही सुद्धा एकदम छान छान तिच्याविषयी सुद्धा कमेंट करता, आवडतात मला त्यासुद्धा, अगदी छान वाटतं कमेंट्स तुमच्या वाचून। तुमच्याशी बोलत बोलत माझी आता फरशी सुद्धा स्वच्छ पुसून झालेली आहे आणि माझ्या फरशीचं डीप क्लिनिंग सुद्धा इथं पूर्ण झालेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा मी तुम्हाला एक राऊंड मारून दाखवते, म्हणजे आपले सांदी कोपरे सुद्धा डीप क्लिनिंगमध्ये किती स्वच्छ झालेले आहेत हेही तुम्हाला दिसेल। फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या पाठीमागचं तुम्हाला मी ते मगाशी दाखवलं, अगदी स्वच्छ झालेलं आहे। आणि इथे सुद्धा या कोपऱ्यामध्ये पहा
खूप काळं झालं होतं तर ते सुद्धा आता व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे. तर या ज्या साईड्स असतात इथंच मोस्टली आपली धूळ साठते, तर ते सुद्धा या सोल्युशननी खूप व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे. याच्या आतमध्ये सुद्धा जे दरवाजे आहेत तिथे सुद्धा कोपऱ्यामध्ये अशी धूळ साठून बसते, तर तिथे सुद्धा या सोल्युशनमुळं आपलं अगदी व्यवस्थित आणि कमी वेळात स्वच्छ झालेलं आहे. तर इथे सुद्धा मगाशी मी तुम्हाला दाखवलं कोपरा आपला काळा होता, तो सुद्धा आता व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे. तर मैत्रिणींनो, 2-3 महिन्यातून एकदा आपण आपल्या घरातल्या प्रत्येक रूममधली फरशी जर अशा पद्धतीने डीप क्लीन केली तर आपली फरशी फक्त स्वच्छ दिसणारच नाही तर ती स्वच्छ असणार सुद्धा आहे. तर मैत्रिणींनो, आजचा आपला फरशी डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.